मित्रांनो, प्रत्येक वर्षी जे क्रिकेटमध्ये वंचित राहतात, ज्यांना वर्षभर प्रॅक्टिसला यायला मिळत नाही, परंतु मग उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये किंवा दिवाळीच्या सुट्टीमध्ये रत्नागिरीतली अशी एक नामांकित आमची अकॅडमी कैलासवासी छोटू देसाई क्रिकेट अकॅडमी ही 99 साली रजिस्टर्ड झाली. आज कित्येक वर्ष म्हणजे जवळजवळ 26-27 वर्ष ती छोट्या गटातील मुलांना उत्कृष्ट प्रशिक्षण चांगल्या प्रशिक्षकाद्वारे देत असते आणि त्यामधूनच रत्नागिरी जिल्ह्याला आजपर्यंत 100हून अधिक म्हणजे अंडर 14 असू देत, 16 असू देत, 19 असू देत, 22 या वयोगटात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या इन्व्हिटेशन ट्रॉफीसाठी रत्नागिरी जिल्ह्याकडून आमची बरीचशी मुलं सिलेक्ट होत असतात. अशी ही परंपरा आहे आणि ही परंपरा जपण्यासाठी आम्ही दरवर्षी अशी प्रशिक्षण शिबिरे आयोजित करत असतो. या प्रशिक्षण शिबिरामध्ये आमचे जे प्रशिक्षक आहेत हे चांगले कर्तबगार असून त्यांची मागील कारकीर्द जी आहे क्रिकेटमधील ती अतिशय चांगली आहे. त्याच्यामध्ये रणजी ट्रॉफी प्लेयर आमचे हरीश लाडे सर आहेत, विनोद गावकरकर सर रत्नागिरी डिस्ट्रिक्ट खेळलेले आहेत, अक्षय पाटील डिस्ट्रिक्ट खेळलेले आहेत आणि महिला क्रिकेट संघाची यावर्षीची कर्णधार दर्शना पवार या आहेत. सकाळी 17मध्ये सकाळी 6:15ला सत्र सुरू होतं, 9:30ला संपतं. दुपारचं सत्र 3:30ला सुरू होऊन 6:30ला संपतं. दिवसामधून 2 सत्र असतात आणि ह्या 3 ॲस्ट्रोटर्फ अद्ययावत आहेत. मुलांसाठी खास ह्या बनवलेल्या आहेत की जेणेकरून याच्यामध्ये चांगले क्रिकेटपटू रत्नागिरीला मिळावेत असा आमचा एक मनोदय असतो आणि तो त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी होत असतो. माझी जी मुलं आहेत म्हणजे 99 पासून जी अकॅडमी ओपन केली आम्ही, त्याच्यामधून अचित शिगवणसारखे रणजी ट्रॉफी प्लेयर तयार झाले, आदित्य शिंदेसारखे महाराष्ट्र आणि मुंबई खेळले, त्याच्यानंतर सार्थक देसाईसारखा महाराष्ट्र अंडर 16 खेळला आणि पार्थ गांधी, साहिल मदार हे आमचेच खेळाडू, अभिषेक जोशी जे इंटरस्कूल पूर्वी स्पर्धा सुरू केली होती, त्याच्यातून एक रत्नागिरीला एक चांगली दिशा मिळाली होती. परंतु सध्या ग्राउंड उपलब्ध नसल्याकारणाने ती स्पर्धा थांबलेली आहे. पण ती या पुढील वर्षापासून ती स्पर्धा इंटरस्कूल आम्ही सुरू करणार आहोत. आता जे शिबिर चालू आहे त्या शिबिरामधून आम्ही मुलांना बेसिक क्रिकेट काय आहे, त्याच्यामध्ये त्यांचा स्टान्स कसा आहे, बॅकफूट काय, फॉरवर्ड डिफेन्स काय आहे, जे शॉट्स आहेत स्क्वेअर कट, पुल, हुक, स्वीप यासारखे जे आहेत शॉट ते आम्ही शिकवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्याच्याकरता माझी ही प्रशिक्षकांची जी टीम उभी आहे ती त्यांच्याकडून चांगले प्रयत्न करून घेणार आहेत, कष्ट करून घेणार आहेत. फक्त मुलांनी त्यामध्ये तयारी दर्शवली पाहिजे. यामधून मुलांना नुसतं आम्ही शिबिरामध्ये फक्त कोचिंग करणार नाही आहे, तर त्यांना प्रॅक्टिस मॅच देणार आहोत. दरवर्षी आपण एक 10 मॅचेस अगदी मे एंडपर्यंत देत असतो आणि इथेच नव्हे तर सोसा ग्राउंड आहे त्याच्यावर ह्या मुलांना आम्ही घेऊन जाऊन त्यांना चांगलं क्रिकेट खेळण्यासाठी टर्फ विकेट जे नॅचरल क्रिकेट तिथे खेळायला मिळतं त्याचाच हे ॲस्ट्रोटर्फवर आम्ही जी रत्नागिरीत कुठेच उपलब्ध नाहीत हे 3 खेळपट्ट्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत. एवढे इन्फ्रास्ट्रक्चर, किट बॉक्स ठेवलेले आहेत, मुलांना किट ठेवण्यासाठी, क्रिकेटचं सामान ठेवण्यासाठी किट बॉक्स आहेत, पॅव्हिलियन आहे पालकांना बसण्यासाठी, पालक तिथे पॅव्हिलियनमध्ये बसून आपल्या मुलांचा खेळ बघू शकतात. आज हा क्रिकेटचं हे जे शिबिराचं उद्घाटन झालेलं आहे त्यामध्ये जे सर्व खेळाडू उपस्थित आहेत, जे पालकवर्ग उपस्थित आहेत ते त्याच्यामध्ये बिपिन मंदरकर सर आलेले होते, शेखर शेठ नानरकर, राजू शेठ खातू आणि आमचे अध्यक्ष श्री गजेंद्र शेठ पात्रे या सर्वांनी, तसेच सुभाष पटवर्धन हे बुजुर्ग क्रिकेटपटू या सर्वांचं आम्हाला मोलाचं मार्गदर्शन लाभतं आणि त्यामुळेच हे क्रिकेट अकॅडमी रत्नागिरीमध्ये चांगलं क्रिकेटचं योगदान देऊ शकते. धन्यवाद. या शिबिरासाठी नोंदणी झाली की होऊ शकतं किंवा कोणी या शिबिरामध्ये आज जे शिबिर सुरू झालं त्याच्याकरता जवळजवळ 25 मुलांनी नवीन नोंदणी केलेली आहे आणि पूर्वीची जी मुलं आहेत ती जवळजवळ 100हून अधिक मुलं आमच्याकडे सकाळ संध्याकाळ प्रॅक्टिस करत असतात. अजून कोणाला सहभाग घ्यायचा तर घेऊ शकतात? अजूनही मुलं येऊ शकतात, कारण आम्ही हे फीसाठी, मुलांच्या फीसाठी करत नाही. रत्नागिरीतून चांगले क्रिकेटपटू घडावेत म्हणून ज्यांना अजूनही क्रिकेट प्रशिक्षणात भाग घ्यायचा आहे ते भाग घेऊ शकतात.